जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। चांदूर रेल्वे रोड अमरावती येथील चपराशीपुरा जेल क्वार्टर बिच्छू टेकडी परिसरातील विद्यार्थी उर्दू हायस्कूल व मराठी मनपा शाळेत 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करीत असतात। त्यांना चांदूर रेल्वे हायवे रोड ओलांडून जावं लागतं। या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संबंधात स्थानिक नागरिकांनी येथे स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन दिले, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही। याकरिता स्थानिक नागरिकांनी भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वात चपराशीपुरा चौक चांदूर रेल्वे रोड येथे शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसह भीम ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्यासह आंदोलन करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभाग होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने फेजरपुरा पोलीस चौकी चपराशीपुरा या ठिकाणी अतिशय वर्दळीचा रस्ता आहे। चांदूर रेल्वे अमरावती हायवे आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठे ट्रेलर वगैरे वाहतूक करतात। या ठिकाणी राहुल नगर बिच्छू टेकडी हा प्रभाग आहे आणि या ठिकाणी वस्ती असल्यामुळे आणि स्लम वस्ती असल्यामुळे या ठिकाणचे पूर्ण विद्यार्थी उर्दू हायस्कूलमध्ये आणि मराठी मनपा शाळेमध्ये जातात। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ब्रेकर नाही। या ठिकाणी या अगोदर कित्येक अपघात झाले। अपघात झाल्यावर या ठिकाणी स्थानिक दुकानदार आहेत आणि ऑटो रिक्षावाले आहेत, हे त्या लेकरांना आपला व्यवसाय सोडून लेकरांना रोड क्रॉस करून देतात। काही विद्यार्थ्यांचे इथे अपघात सुद्धा झाले, पण त्यामुळे त्यांनी बारबार या येथील स्थानिक नागरिकांनी बारबार सीपी साहेबांना सुद्धा निवेदन दिले, मनपा आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिले, पण त्यांची गुहार आजपर्यंत कोणी ऐकली नाही। बस तारीख पे तारीख आणि आश्वासन देत गेले। त्यांनी काही लोकांनी आम्हाला निवेदन दिले व सांगितले की यहाँ पर ब्रेकर होना बहुत जरूरी है। म्हणून आम्ही गेल्या 1 महिन्या अगोदर सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे गिरी साहेब यांना निवेदन दिले। गिरी साहेबांनी टाळाटाळ केलं की बा त्या ठिकाणी विद्यार्थी जातात तर माझ्या मागे तेवढंच काम नाही आहे आणि मला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागते, एका ब्रेकरच्या मागे लक्ष देऊ शकत नाही, त्याची समिती आहे, नंतर आम्ही पाहू। म्हणून त्यांच्या शब्दांना आणि करू आणि त्यांना स्मरणपत्र सुद्धा दिलं की आम्ही आंदोलन करणार आहे, रास्ता रोको करणार आहे। त्यांनी म्हटलं की आम्हाला काही फरक पडत नाही, पण तरी स्पीड ब्रेकर हे आमच्या नियमानुसार बसणार। जर या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार? गिरी साहेब राहणार आहे की मनपा आयुक्त राहणार आहे की पोलीस आयुक्त राहणार आहे? म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ म्हणून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं आहे आणि रास्ता रोको केला आहे। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी टक्कर मोर्चा आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात तीव्र संताप व्यक्त करत 3 तरुणांनी आपले डोके फोडून रक्त सांडवले व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला। आम्ही आमचे रक्त सांडवलं, आता पुतळा उभा राहिला नाही तर फास लावून घेऊ असा थेट इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। गेली 30 ते 40 वर्ष अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याची मागणी होत आहे। मंगळवारी या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला होता। आंदोलनाची सुरुवात वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून टक्कर मोर्चा निघून तहसीलदार कचेरी चौकात पोहोचला। यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही बसवलेला आहे। अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून केली। प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्याचा पाठपुरावा केला नाही, कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही। अण्णाभाऊ साठे या वाळवा तालुक्यातले असून या वाळवा तालुक्याचे येणे देणे घेणे हे इस्लामपूरमध्ये सगळं होत आहे आणि इस्लामपूरमध्ये अनेक महामानवांचं पुतळा आहे। मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव नाहीत का? त्यांना जातीच्या तेढामध्ये अडकवलं जातंय का? ह्या भूमिकासारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविरी करायला लागल्यात। त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवायला लागला तरी आम्ही मागे पडणार नाही। आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय, पण एक दिवस असा येईल की ह्या तालुक्यामध्ये 4 ते 5 मावळे जेव त्यांचं जाईल त्याला सर्वस्व प्रशासन आणि
हे प्रस्थापित अधिकारी या जबाबदार असतील. मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे, तहसीलदार ऑफिसच्या समोर बाबा शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे. अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही. फक्त आमची इच्छा आहे काय, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे. नाहीतर जेव्हाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. या प्रशासनाला अण्णाभाऊंची का अलर्जी आहे? तिथं असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकीचा प्रयत्न प्रशासन करत आहे. जर इथं अण्णाभाऊंचा पुतळा झाला नाही तर येत्या काळामध्ये या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे. 1 तारखेपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृत पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले 5 ते 6 दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत. तरी देखील प्रशासन, झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही. काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं. तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही. मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे. आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या. उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे. प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय चालू असलेला विषय प्रशासनानं 2019 साली झालेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं. कंधार तालुक्यातील मौजे दहीकळंबा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह लाल निशाणीची खूण करून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यामुळे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून तातडीने समाजकंटकांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडी गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी वाघमारे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 15 दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. समाजकंटकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं डी वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडी पक्षाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडी पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भीमसैनिक डी वाघमारे आपल्याशी 2 शब्द सांगू इच्छितो. मित्र हो, मौजे दहीकळंबा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर 12 जुलै ते 14 जुलैपर्यंत ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी उपोषण करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं तिथे महापुरुषांचे फोटो होते. त्या प्रतिमेला तेथील गावच्या समाजकंटकांनी त्या फोटोला लाल शाईने ओढून सोशल मीडियावर पाठवून अवमान केला. याचा आम्ही धिक्कार केला आणि प्रशासनाला आम्ही 18 जुलै 2025 रोजी पक्षाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली की या जातीवादी समाजकंटकावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महापुरुषाच्या अवमान प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही 23 जुलैपासून बेमुदत कलेक्टर ऑफिस समोर आमचे धरणे आंदोलन चालू आहे बांधवांनो. परंतु प्रशासन आतापर्यंत दखल घेतली नाही. म्हणून आम्हाला सरकारला सांगणार जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होणार तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही हा आम्ही इशारा दिलेला आहे. परंतु आजपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून अतिशय आम्हाला दुःख वाटत आहे आणि यामुळे या घटनेमुळे तमाम बौद्ध बांधव बहुजन बांधवांच्या भावना तीव्र दुखावलेल्या आहेत. तात्काळ स्वरूपामध्ये शासनाने कठोर कारवाई करावं एवढी मागणी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। समाजाला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या समाज प्रबोधन सेवा संघ मुंबई यांच्या विद्यमाने येत्या 10 ऑगस्ट रोजी रविवारी वर्षावास निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। घाटकोपर पूर्व येथील झवेरीबेन पोपटलाल सभागृहात सायंकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात धम्मदेसना तसेच 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समावेश करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत। संविधान निर्मितीची 55 वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान या महत्त्वपूर्ण विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत। यासोबतच मुंबईचे कमिशनर राजेश ढाबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी SS प्रोडक्शन निर्मित निळी सलामी भीमरायाला या भीमगीतांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार नेर्लेकर आणि उपाध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल जय भीम। मी डॉक्टर प्रफुल्ल लोखंडे। आमची एक संस्था आहे समाज प्रबोधन सेवा संस्था नावाची, घाटकोपर मुंबई इथे। या संस्थेतर्फे येत्या 10 ऑगस्ट रविवारी आम्ही संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत एक कार्यक्रम करतो आहे। 10वी 12वीच्या मुलं जे पास झाले त्यांचा गुणगौरव आणि सत्कार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचं एक टॉक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान संविधान निर्मितीमध्ये। आपल्याला हे माहिती आहे की आपलं संविधान 1949 मध्ये 26 नोव्हेंबरला फॉर्म झालं आणि ते इम्प्लिमेंट केलं आपण 26 जानेवारी 1950 मध्ये। पण त्या संविधान निर्मितीमध्ये किती वर्ष लागली आणि त्यात ह्या 55 वर्ष आधी संविधान भारताला इम्प्लिमेंट करण्याच्या आधी त्यामध्ये बाबासाहेबांचं काय योगदान होतं संविधान निर्मितीमध्ये याबद्दल ते माहिती देतील। डॉक्टर राजेश ढाबरे IRS आहेत, ते आपल्या मुलांचा गुणगौरव सत्कार करतील आणि मग त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये एक ऑर्केस्ट्रा असेल, निळी सलामी भीमरायाला असा ऑर्केस्ट्रा असेल, जो मिस्टर संजय साळवी हे प्रेझेंट करतील। अशी कार्यक्रमाची रूपरेखा असेल। मी डॉक्टर कुमार नेर्लेकर, अध्यक्ष समाज प्रबोधन सेवा संघ मुंबई घाटकोपर। आपल्या संस्थेच्या मार्फत दरवर्षी ज्या गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोहळा आपण ऑर्गनाइज करतो। तर तो यावर्षी 10 ऑगस्ट रविवारी संध्याकाळी ठीक 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे। यामध्ये 70-75% पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी मध्ये प्रवीण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आम्ही करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे त्यांना आपण जे त्यांचं शैक्षणिक साहित्य असतं ते बरंचसा पुरवठा करणार होतो त्याचा, आणि आम्ही याचबरोबर दरवर्षी काही मुलं दत्तक घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या एज्युकेशनबद्दल आम्ही आमच्याकडून पुरण्यापुराची पाकळी त्यांना मदत करतो। आपल्या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्यामधला हा एक भाग आहे की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामधून प्रेरणा मिळावी, चांगले मार्क मिळवण्याचे आणि शिक्षणाचं महत्त्व समाजामध्ये रुजावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आपल्या संस्थेची अनेक उद्दिष्ट आहेत, त्यापैकी हे एक उद्दिष्ट आहे। संस्थेचे काही उपक्रम आहेत किंवा उद्दिष्ट आहेत त्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो। सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रम करणं, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची व्यवस्था किंवा मार्गदर्शन करणं, होतकरू, गरीब, हुशार विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य करणं। समाज प्रबोधन सेवा संघाचं एका वाक्यात जर का माहिती द्यायची तर समाज प्रबोधन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद म्हणजे कमिटी मेंबर्स हे आपल्या खिशातूनच पैसे खर्च करून
ते सगळे कार्यक्रम राबवतात. यामध्ये कुठल्याही सामाजिक लेवलला लोकांकडून वर्गणी गोळा केली जात नाही. तो ही एक स्पेशालिटी आमच्या संस्थेची. हुशार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे जसं मी सांगितलं तसं यावर्षी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही मोफत वैद्यकीय सेवा पुरवतो. ती दरवर्षी 6 डिसेंबरला आमचा तिथे मोठा स्टॉल असतो. सर्व आपल्या उपासक उपासिकांसाठी आपण तिथे वैद्यकीय सुविधा देतो मोफत, काही पैसे न घेता औषधोपचार करतो. महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण आयोजित करतो. धम्म सहलींचं नियोजन करतो आणि संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा करतो. काही वेळेला धम्म शिबिरांचं आयोजन आपल्याकडून केलं जातं. नंतर योग शिबिरांचं आयोजन केलं जातं. विपश्यनेसाठी लोकांना मार्गदर्शन केलं जातं. आणि रविवारची धम्मशाळा किंवा धम्म स्कूल ही संकल्पना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या परिणाम. दरवर्षी या संस्थेमधले जे सभासद आहेत, या संस्थेमधले जे पदाधिकारी आहेत, ते त्या कार्यक्रमासाठी लागणारा जो आर्थिक भार आहे तो उचलतात आणि त्यातनंच हे कार्यक्रम केले जातात. धन्यवाद. महानगरपालिका आयुक्त यांना महादेवखोरी परिसरात भोवते लेआउट ते महादेवखोरी पुलापर्यंत असलेल्या रोडवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. तसेच खड्ड्यांमध्ये मनपाच्या नावाने कागदी नाव सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले, परंतु त्यावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही. तसेच आम्ही दिनांक 4/8/2025 रोजी आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून सर्व परिस्थिती सांगितली, तरीही त्यावर कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. जोपर्यंत शहरातील खड्डेमुक्त रस्ते होत नाही तोपर्यंत आंदोलन हे सतत सुरू राहील, असं वंचित बहुजन युवा आघाडीचे इंजिनियर शैलेश बागडे यांनी आपले मत व्यक्त केले. जय भीम, जय शिवराय. मी शैलेश बागडे, वंचित बहुजन युवा आघाडी शहर उपाध्यक्ष. गेल्या 26 जुलै रोजी आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना अमरावती शहरात पडलेल्या खड्ड्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या संदर्भात त्यानंतर दिनांक 4 रोजी आम्ही आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून खड्ड्यांसंदर्भात प्रत्यक्ष माहिती सांगितली होती. तरी पण त्यावर महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. इथे शहरात महादेवखोरी ते भोवते लेआउट ते महादेवखोरी ते पाटील किराणा, तिकडे मंगलधाम, वरुण नगर या साईडमध्ये रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तिथे समजत नाही की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यातून रस्ता आहे, हेच कळत नाही. या मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे या भागातून बरेचसे नागरिक ये जा करत असतात. तर शाळेतले विद्यार्थी, वयोवृद्ध, प्रत्येक नागरिक या रस्त्याने जातो, पण या खड्ड्यातून जातो, खड्ड्यातून पडतो. तरी या झोपलेल्या प्रशासनाला सगळं दिसत असून या प्रशासनाला जाग येत नाही आहे. इथे खड्डा वाचवण्यासाठी गाडी जाते, विरुद्ध दिशे खड्डे वाचवण्यासाठी एक गाडी जाते, तर विरुद्ध दिशेने येणारी गाडी दुसऱ्या गाडीच्या अंगावर येते. अशा परिस्थितीतही महानगरपालिका कुठल्याही पद्धतीचं याच्यावर ऍक्शन घेत नाही आहे. तसेच खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट, लोकांना मणक्याचे आजार, कमरेचे आजार, अशा आजारांना सामोरे जावं लागत आहे. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी आज आम्ही या संदर्भात परत इथे आंदोलन करत आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने आता घेतली नाही तर परत दुसरं आंदोलन आम्ही महानगरपालिका आयुक्तालय यांच्या कार्यालयात आम्ही ठिय्या आंदोलन करणार. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनच्या भव्य सभागृहात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात लातूरचे सुप्रसिद्ध विचारवंत माजी खासदार प्राध्यापक डॉक्टर सुनील वत्सला बळीराम गायकवाड लिखित मातंग समाज की वर्तमान स्थिति, चिंतन और उन्नति का रास्ता या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर गायकवाड यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की मातंग समाजाच्या सध्याच्या परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करून समाज उन्नतीच्या दिशेने कसा जाईल याचे मार्मिक मार्गदर्शन या ग्रंथात आहे. हे पुस्तक समाजाच्या नवचिंतनाची दिशा ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या सोहळ्यास भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अध्यक्ष लालसिंग आर्या अध्यक्षस्थानी होते। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, लेखक डॉक्टर सुनील गायकवाड, माजी आमदार रामभाऊ गुंडेले उपस्थित होते। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। गेल्या वर्षी 2024 मध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा विमा भरला होता। नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत। तेव्हा युनायटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावेत या आशयाचे निवेदन लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांची भेट घेतली व भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। निवेदनामध्ये आम्ही अशा मागण्या केल्या की गत वर्षी 2024 मध्ये आम्ही सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचा विमा आम्ही भरला होता। विमा भरून पण आणि शेतात येऊन पंचनामे करून त्यांचे विम्याचे प्रतिनिधी तरी पण आमच्या खात्यामध्ये आजपर्यंत विमा पोहोचलेला नाही। शेतकऱ्याला अत्यंत विम्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। शेतकऱ्याला कोणी जवळ करत नाही। शेतकऱ्याला जर पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही। आत्महत्या तर आता चालूच आहे, पण अजून भविष्यामध्ये किती वाढतील याची काही शंका नाही। तरी निवेदन स्वीकारलं साहेबांनी। निवेदन स्वीकारून साहेबांना आम्ही असं कळवलं की बाबा एक तर इन्शुरन्स कंपनीने आम्हाला आमचा क्लेम मंजूर करावा, अन्यथा आमची सर्व शेतकरी इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करणार किंवा मग कोर्टामध्ये दाद मागणार। या विषयाचं निवेदन आम्ही साहेबांना दिलं। करवीर मतदारसंघातील काही त्रुटी दूर करून सन 2017ची प्रभाग रचना ठेवावी असे आयोगाकडे मागणी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट विशाल माने आणि करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली असून करवीरच्या प्रारूप मतदारसंघात प्रभाग रचनेमध्ये अनेक गंभीर त्रुटी झाल्या असून याबाबत वंचितने हरकती घेतल्या असल्याची माहिती ॲडव्होकेट माने यांनी दिली। पत्रकार परिषदेला कोल्हापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, वंचितचे बांधकाम कामगार माथाडी ट्रान्सपोर्टचे शहराध्यक्ष संजय गुदगे, शहराध्यक्ष अमित नागटिळे, संतोष पवार, सचिन कांबळे, आकाश कांबळे उपस्थित होते। सदर प्रभाग रचना करत असताना 12 जून 2025चा शासन JR जो आहे त्यातल्या अटींचं पालन करून ही प्रभाग रचना करण्याची अपेक्षित होती। त्याच्यासाठी निवडणूक विभाग निर्वाचन गण रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे जी 3.5 मध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्या पहिल्याच तत्वाचा भंग याच्यामध्ये करण्यात आला, ज्याच्यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचन गण रचना करताना सन 2017च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कारवाई करण्यात यावी। ती प्रभाग रचना याच्यामध्ये पूर्णतः बदलण्यात आलेली आहे। ही प्रभाग रचना करताना जे काही नैसर्गिक याच्यामध्ये अडचणी आहेत, म्हणजे नैसर्गिक जलप्रवाह आहेत, नद्या आहेत किंवा रस्ते आहेत किंवा डोंगरदऱ्या आहेत, जे जुन्या 2017च्या प्रभाग रचनेत घेण्यात आले होते त्याचा विचार करण्यात आलेला नाही। याची झिगझॅग पद्धतीनं रचना करण्यात यावी असा JR आहे आणि इथं त्या JRचं उल्लंघन करताना जो मूळ नकाशा प्रसिद्ध केला गेला आता टेंटेटिव्ह त्याच्यामध्ये उत्तर दिशाच फिरवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं जो झेड बनत होता तो झेडच चुकलेला आहे। उत्तरेपासून सुरुवात करून जे त्यांनी ईशान्येला जायचं होतं ती दिशा चुकवल्यामुळे आता जे मतदारसंघ झाले ते सगळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कसे तयार करण्यात आलेले आहे, तो झिगझॅग पाळण्यात आलेला नाही। इवन आपण जर सडोली खालसा या पर्टिक्युलर मतदारसंघात बघितलं तर जैत्याळ ते मांजरवाडी जवळजवळ 22 किलोमीटरचं अंतर आहे। जुना परिते मतदारसंघ फोडण्यात आला, त्याला 3 वेगवेगळ्या मतदारसंघात वाटण्यात आलं। ते करताना जसं आता पाडळी खुर्द हा मतदारसंघ केलेला आहे त्याच्यामधून 3 वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्याचा विचारच करण्यात आलेला नाही। आत्ता नद्यांना पाणी येऊन बऱ्यापैकी पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्याच्यासाठी नैसर्गिक रचना विचारात घ्यायला पाहिजे होती।
मागणी ही आहे की मुळात 2017ची जी प्रभाग रचना होती ती आहे अशी ठेवण्यात यावी. त्याच्यात जर काही त्रुटी असतील किरकोळ तर तेवढ्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण प्रभाग बदलण्याची आवश्यकता आज रोजी नाही. ही मागणी आपण आयुक्तालयात समोर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह डिसिजन्स येतील असं आम्हाला अपेक्षित आहे. महाराष्ट्रात बोगस शिक्षक भरती घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं असून आतापर्यंत जवळपास 25 शिक्षण क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यासह शिक्षण संस्थांचे संचालक तथा मुख्याध्यापक यांना पोलिसांनी अटक केलेली असून चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी त्यांच्या संस्थेच्या विविध प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक, कर्मचारी आणि प्राध्यापक यांची भरती नियम बाह्य केलेली असून त्यापैकी 22 बोगस शिक्षकांची यादी मनसे पदाधिकारी यांच्याकडे मिळालेली आहे. त्या सर्व बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे तथा SIT प्रमुख नित्यानंद झा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. जय महाराष्ट्र. मी राजू कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष. आज आम्ही जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामध्ये आलो होतो आणि आज शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कारण नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ ID घोटाळा आणि बोगस शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे. त्या घोटाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या पण काही शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. परंतु मूल आणि सावलीमध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी झाल्या त्या दोन्ही शाळेमधल्या ज्या बोगस शिक्षकाच्या वर ज्या अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आहे. गडचांदूरमध्ये एक शाळा आहे, तिथे पण चुकीच्या पद्धतीनं बोगस शिक्षक भरती झालेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये, परंतु अजूनपर्यंत चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालेली नाही आहे. आणि चंद्रपूर शहरातील एक अग्रगण्य अशी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून जवळपास 15 शाळा या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तिथे पण बोगस शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे आणि शालार्थ ID घोटाळा झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जी आहे SIT चौकशी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक संस्थेची सुद्धा SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि आता ज्या पद्धतीनं फक्त शिक्षकाला अटक करण्यात येत आहे, परंतु जे शिक्षण संचालक आहे, शिक्षण संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष आहे त्यांच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी आहे की संस्था चालकावर जे आहे एक गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्ह्यातल्या जेवढ्या पण शैक्षणिक संस्था आहेत ज्यांनी शिक्षक भरती घोटाळा केलेला आहे त्या सर्वांच्या विरोधामध्ये मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून आम्ही केलेला आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.